आज आपण उपवासाचे नगेट्स कसे करायचे ते बघणार आहोत। हे नगेट्स बनवण्यासाठी फार अशी पूर्वतयारी करावी लागत नाही, शिवाय अगदी कमी तेलकट, वरून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊसूत असे हे नगेट्स तयार होतात। तुम्हाला याचा आवाज ऐकू ते बघा, अगदी छान कुरकुरीत आवाज येतोय ना। आता यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊयात। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, लहान वाटी साबुदाणा घेतलेला आहे, पाव वाटी दाण्याचं कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि जिरं पाव चमचा, सोबतच चवीप्रमाणे मीठ। आता सगळ्यात अगोदर आपण साबुदाणा हा भाजून घेणार आहोत। तर कढई तापत ठेवलेली आहे आणि साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत, कारण आपल्याला साबुदाण्याची पावडर करून घ्यायची आहे। साबुदाणा भाजून घेत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे आणि अगदी 3 ते 4 मिनिटात साबुदाणा छान असा भाजून तयार होतो। फार रंग बदलेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा नाही आहे। अगदी हलका साबुदाणा तडतडायला लागला, म्हणजे खूप नाही आहे, अगदी हलका तडतडण्याचा आवाज आला तोवरच आपल्याला साबुदाणा हा भाजून घ्यायचा आहे। आणि साबुदाणा भाजला गेला ना की त्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपण त्याची मिक्सरला पावडर करून घेणार आहोत। आता भाजून घेतल्यामुळे ना पावडर अगदी पटकन होते आणि हलकीशी रवाळ टेक्स्चर आपल्याला साबुदाण्याचं म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे। साबुदाणा थंड होतोय तोवर मी बटाटे किसून घेते। आता तुम्हाला हवंच तर तुम्ही बटाटे मॅशरने मॅश करून घेतलेत तरी देखील चालणार आहेत। तर इथे तिन्ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत आणि यात आता आपण पुढचं साहित्य घालून घेऊयात। तर मग अशी आपण साबुदाण्याची जी पावडर करून घेतली होती ती घालते इथे आणि छान अशी रवाळ पावडर म्हणजेच पीठ साबुदाण्याचं तयार करून घ्यायचं आहे। तर ते इथे मी सगळंच घालते आहे। सोबतच यात पाव वाटी म्हणजे साबुदाण्याच्या मापाप्रमाणे पाव वाटी दाण्याचं कूट थोडंसं जाडसर असावं, अगदीच बारीक असं नसावं। जिरं घालते म्हणजे एक पाव चमचाभर जिरं आपण घालणार आहोत आणि हिरवी मिरची थोडी जाडसर असं वाटून घेतलेली आहे, तीही तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतात, म्हणजे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे। यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला छानसं एकजीव करून घ्यायचं आहे। यात पाण्याचा वगैरे वापर करावा लागत नाही, कारण उकडलेल्या बटाट्याचा जो ओलावा आहे ना त्यातच या मिश्रणाचा गोळा छानसा असा मळून तयार होतो। जर तुम्हाला मिश्रण फारच कोरडं वाटत असेल ना तर त्यात एखाद चमचा दही घातलंत ना तरी देखील चालेल, शक्य जर गरज लागत नाही, पण जर वाटलंच तर थोडं दही तुम्ही घालू शकता। आता तुम्ही बघा इथे मस्त असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। अगदी पटकन ही रेसिपी होते, फार असं याचं साहित्यही नाही आहे आणि वेळही फार या रेसिपीसाठी लागत नाही। तर इथे संपूर्ण मिश्रणाचा गोळा मळून तयार झालेला आहे आणि आपण नगेट्सला शेप देण्यासाठी थोडंसं वाटीत मी तेल घेतलेलं आहे। तर तेल फारसं याला लागत नाही, फक्त सुरुवातीला अगदीच हाताला चिकटू नये म्हणून थोडं तेल लावून घेते आहे। आणि याचे आता आपण लिंबाच्या आकारा एवढे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला जशा शेपमध्ये किंवा ज्या आकारात आपल्याला हवं असतील त्याप्रमाणे आपण याचे गोळे करून घ्यायचे। सुरुवातीलाच सगळ्या मिश्रणाचे गोळे करून घेतले ना म्हणजे नंतर नगेट्स हे सगळे एका आकाराचे तयार होतात। तर बघा हाताला अगदी तळ हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि मिश्रणाचं सुरुवातीला आपल्याला एक गोल आकार देऊन घ्यायचा आहे मिश्रणाला आणि नंतर थोड्याशा लांबोळ्या शेपमध्ये मी आकार देऊन घेते। तर बघा अगदी पटकन आकार देऊन होतो, कारण मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर अजून एक आपण नगेट्सचा आकार देऊन बघूयात। बघा अगदी मस्त पटकन असा शेप देऊन तयार होतो। तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही गोलाकारात म्हणजे आपण टिक्की करतो त्याप्रमाणे आकार दिला तरी देखील चालणार आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट जी व्हिडिओ दाखवायची राहून गेली पण ती अगदीच महत्त्वाची आहे की आपण नगेट्स जेव्हा करतो ना त्याला काटे चमच्याने थोडेसे टोचे मारून घ्यायचे। ते चुकून व्हिडिओ दाखवायचं राहिलं माझ्याकडून, कारण आपण ज्यावेळेस हे नगेट्स तळायला घेतो त्यात वाफ भरते आणि जर खूप जास्त वाफ भरली ना तर ते फुटण्याची शक्यता असते। तर इथे सगळे नगेट्सला आकार देऊन झालेला आहे आणि जी तुम्हाला मी टोचे मारण्याची टिप्स सांगितलेली आहे ती आठवणीने लक्षात ठेवायचीच आहे। तर आता आपण हे नगेट्स तळून घेण्यासाठी तेल फार जास्त घेतलेलं नाही आहे, फार तेल लागतही नाही। तर तेल अगदी छान तापलेलं असावं आणि नगेट्स मी सुरुवातीला फार घालत नाही, 3च घालून घेते आहे। आणि नगेट्स टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची, खूप हाय फ्लेमवर ते तळायचे नाहीत किंवा अगदी कमी फ्लेमही करायची नाही आहे। आणि सुरुवातीला आहे ना त्याला जास्त थोडंसं हलवून घ्यायचे आणि त्यावर झाऱ्यानेच आपल्याला तेल उडवत राहायचं आहे। तर बघा अगदी मस्त छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत।
हे नगेट्स तळण्यासाठी एक 4-5 मिनटं लागतात. फारसा वेळही लागत नाही आणि खूप तेलकटही ते होत नाही. अगदीच हाय फ्लेमवर ते अजिबात तळायचे नाही आहेत, नाहीतर मग हवे तसे ते खुसखुशीत होणार नाहीत. आणि हे नगेट्स ना छान असे गरम गरम खाण्यातच मजा असते. फार असं खूप आधीच करून ठेवायचे आणि मग थंडगार अजिबात चांगले लागत नाही. तर आपल्या नगेट्सची पहिली बॅच इथे तळून तयार झालेली आहे आणि छान असे गोल्डन ब्राऊन रंगावर ते तळून घेतलेले आहे. तर बघा मस्त दिसत आहेत ना, आणि जराही विशेष म्हणजे ते तेलकट होत नाहीत. तर आता आपण हे नगेट्स काढून घेऊयात आणि बघा मस्त असे वरचं आवरण कुरकुरीत झालेलं आहे, कमी तेलकटाईशिवाय. तर हे काढून घेते आणि आपण लगेचच याची दुसरी बॅच तळून घेऊ. आता दुसऱ्या बॅचमध्ये थोडं जास्त घातलं तरी चालतं. आणि शिवाय हे अगदी नाजूक साजूकही नसतात, म्हणजे अगदी साबुदाणा वडा आपण करतो त्याप्रमाणे नाजूक नसतात. तुम्हाला इथे हलके हलके ते फुटलेले दिसत असतील, कारण माझ्याकडून काही नगेट्सला टोचे मारण्याचं राहून गेलं होतं, म्हणून तुम्हाला मी सांगितलं की टोचे नक्कीच मारून घ्या, तर तेल अंगावर उडण्याची मग भीती असते. तर इथे आपले मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट असे उपवासाचे नगेट्स तयार आहेत. बघा मस्त दिसत आहेत ना, अजिबात तेलकट दिसत नाही आहेत. बघा माझा हातही अगदीच कोरडा आहे. आपण त्याचा आवाज ऐकून बघूयात की किती छान कुरकुरीतपणा आलेला आहे. बघा मस्त असा कुरकुरून आवाज येतो आहे, म्हणजे अगदी छान वरचं आवरण कुरकुरीत झालेलं आहे. हे नगेट्स वरून जेवढे कुरकुरीत दिसतात ना, आतून अगदी छान मऊसूत असे तयार होतात. तर ही रेसिपी नक्कीच करून बघा, कशी झाली हे कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला उपवासाचे इतरही पदार्थ बघायचे असतील तर चॅनलवर अपलोड केलेले आहेत, नक्कीच जाऊन बघा. चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.